नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे व्हेजिटेबल मशरूम पिझ्झा। तर हा पिझ्झा आपण कसा बनवायचा तो बघूया। सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बनवूया व्हेजिटेबल पिझ्झा। माझ्याकडे मशरूम होते आणि शिमला मिरची पण होती, तर माझ्या मनात आले की आज आपण पिझ्झा बनवून बघूया। तर मी पिझ्झा बनवण्याचा बेत केलेला आहे। मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमच दही घातलेला आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी घेऊन त्याचा अलगद गोळा मळून घेतलेला आहे आणि मेल्ट झालेला बटर लावून त्याला गोळ्याला मी रेस्ट करायला ठेवलं आहे, झाकून ठेवले आहे। इकडे तव्यावर मी आपलं बेकिंगचं ते मीठ असते ते मी त्याच्यात पसरवलेलं आहे वाटीच्या साहाय्याने आणि प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आता हा जो गोळा मळून झालेला आहे तो तेल लावलेला ग्रेस केलेला त्या प्लेटमध्ये मी हा पसरवते आहे हाताच्या साहाय्याने। आपल्याला त्याला पिझ्झाचा आकार द्यायचा आहे आणि थोडंसं त्याला कोट करून घ्यायचा आहे आणि हा जो पिझ्झा आहे त्याला टोचे मारून घ्यायचे आहे आणि हा जो आपला प्लेट आहे ती प्रीहीट करायला ठेवायची आहे। 10-15 मिनिटे आपल्याला ही प्रीहीट होऊ द्यायची आहे मंद आचेवर। आता ही जी आपल्याला बेक झालेली आहे, किती मस्त पक्के बेक झालेला आहे। तर आता त्या बेसला मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आणि ह्या ज्या चीज होते ते त्याच्यावर टाकलेले आहे, सोबत त्याच्यावरती व्हेजिटेबल्स टाकले आहे, मशरूम, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे। वरतून पुन्हा थोडंसं चीज घातलेलं आहे, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घातलेला आहे आणि पुन्हा त्याला 10 मिनिटे बेक होऊ दिलेला आहे। तर बघा किती मस्त फुललेला आहे हा पिझ्झा आणि बेक झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।